देवी बसल्यावर ही 3 दिवस कुठं निघून जातात माहीतच पडत नाही. कामामध्ये पण आणि सगळं बायांची लगबग चालूच असते. कुठं हे करायचं सगळं म्हणजे त्यांचं पद्धतशीर असं करायचं. महालक्ष्मी घरामध्ये आल्यावर 3 दिवस असं एकदम प्रसन्न वाटतं, एकदम छान वाटतं घरामध्ये. आणि तिसऱ्या दिवशी तर महालक्ष्म्यांना दोरे घेऊनच त्यांना विसर्जित करावं लागतं. तर मग इथं दोरे घेतले होते आणि तिसऱ्या दिवशी त्यांना असतो शेवयाचा नैवेद्य. तर ती दिवशी मी शेवयाचा नैवेद्य ही दाखवून दोरे घ्यायसाठी 5 सुहासनीला बोलून दोरे घ्यावं लागतात. मग त्यासाठी जेवढं साहित्य लागतं आम्ही आधीच गोळा करून ठेवतो इथं. 7 नाही तर 9. तर मग सगळं सामान घेतलं होतं आणि 5 सुहासनीला बोलून दोरे घेऊन मग सासू नाही तर सुनाच्या दोरात वटीत घेऊन आणि मग ती महालक्ष्मीच्या डोक्यावर असं ठेवलं जातं. तेव्हाच तर मग ते महालक्ष्मी विसर्जित होतात. तर मग आता महालक्ष्मी पण जाते पण असं घर एकदम मोकळं होतं. तर मग असा होता आजचा व्हिडिओ माझा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.